नमस्कार मित्रांनो, कसे तुम्ही? मजेतच राहा. मी भावेश भगत पुन्हा एकदमदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती भगत ब्रदर्स. मित्रांनो, आमचं रेडी झालेलं आहे एकदम. आता चाललं आहे गाईज जेजुरीला पाय पाडायला, गाड्यावरती आले खंडोबाचे पाय पाडायला. तर चला आता नाश्ता विष्टा करून जाऊ म्हणजे. चला आता खालती जाऊ, आता टेरेसवर तो ब्लॉग शूट करायला खालती जाऊ, भेटू. चला गाईज खालती जाऊ. तर मित्रांनो, काल आम्ही तुळजापूरला व्हाईट तीन ठेवलेली आणि आज आम्ही मित्रांनो सगळ्या आमच्या ग्रुपनी कुर्ता घातला, एक ग्रीन कलरचा दाखवतो मित्रांनो तुम्हाला. या काही दादानी, हिरोनी, श्रीरंगाकानी आम्ही सगळे काहीच घातलं. आणि परही अजून परत गेले रांगोलीला, त्यांच्या आंघोळ झाल्यावरती भेटू सगळी मग आहोत पाय पाडायला. मित्रांनो, आता फायनल आम्ही पायथ्याशी पोचलेलो आहेत. आता चाललोय गायचं वरती. चला वरती येऊन भेटू, सगळे आपले परिवार चालले वरती, बघत परिवार. चला गायचं. फायनली आता स्टार्ट केलाय गडचा रस्ता. स्टार्ट केलाय नाही, लगेच दम लागलाय काय यावर्षी. पाणी पण नाही, अजून अर्धा पण नाही तरलं तर दम लागलाय. इथं पक्की असते चालेल भूमी हत्या. अर्धा गड पण नाही धरलो तरी ताण लागले, थकलोय. इथं लयच तकली, मला वाटते पकडून येत आहे म्हणून बापू पुढे जातोय. आता इथं बसून दम लागले थोडा. अक्षय काय मी आणि दादा आहे. मी आता काहीच आपले भाऊच बहिणीस काला मग करत बसलून दम लागलाय, खतरनाक दम लागलाय. ठरवदारण बोला ये काका, आमचं नॉनस्टॉप जाणार तो 10 वेळा ब्रेक घेतलाय. मोठं बोलतो तो नॉनस्टॉप. तू किती वेळा ब्रेक घेतलास? मोजून 4 वेळा. काय पण मोजून 4 वेळा ब्रेक घेतलाय. 22 लय पकवतोय लोकांना. मोजून 4 वेळा ब्रेक घेतलाय, पण तुमच्याने 10 वेळा ते नाही घेतलाय ना. हे आता पण घेतला. चला नॉनस्टॉप कुठे ना 10 वेळा तो ब्रेक. काय काय आता अर्धी जेजुरीची तरले, अर्धीपेक्षा जास्त वरती तरी पकड. अरे हो, थांबत दम लागलाय. 22ला दम लागलाय, तुम्हाला नाही लागला? जेवढं माणूस सगळ्यांना दम लागला, असं कोण नाही झालं नाही लागला. चला काय जाता, भेटू नंतर. फायनली मित्रांनो आलोय आता. बघ मंदिर दिसायला लागलाय आणि थोडंसंच पायऱ्या बाकी आहेत. त्या पायऱ्या चढू ना, घेऊ खंडोबाचं दर्शन. चला तर डायरेक्ट वरती भेटू. कसला भारी वाटतं वर्षानं काहीच. पण फायनली पोचलो होता तेवढा जवळ, रास दम लागले. मित्रांनो फायनल पोचलेलो आहेत. पाठीमागचा गेट दिसतोय देवळाचा, हे बघा. अरे थांब. फाइनली आलो, जिस पल का इंतजार था वो आ गया. फायनली आलो एकदा. तरी अजून आपली पब्लिक येते, वाटशी नाचती असती, पण आपण आलो. ए मम्मी जेजुरीला.
मित्रांनो आता आपला मस्त फायनली दर्शन घेऊन झालंय. खूप चांगलं दर्शन घेतलं, एकदम मस्त दर्शन झालं मित्रांनो आज. लागलाय तो मारते काय देत आता वर आनंद देवाला आहे. मित्रांनो आता आम्ही आलो या मंदिरामध्ये पाय पडायला. इथं पाय पडायचं राहिला. चांगला शंकर मंदिर आहे. जे बघा मित्रांनो जेजुरीचा शंकर मंदिर. हे आम्ही जातो गावात. मित्रांनो या मंदिरात पण आता पाय पडून झालाय. आता चला नाश्ता करायला. आता चालू आहे नाश्ता करायला. मित्रांनो आम्ही इथे मिसळ खायला बघू शकता. तर मिसळ पण आलेली आहे. खाऊन झाल्यावरती भेटू गाईच. तू नाही कस का ते खाऊन मोकला पण झाला. दर्शन घेतला पटापट. मित्रांनो आता मस्त मिसळ खाऊन झालेली आहे. आता चाललो मी नवीन जेजुरीवरती. चला मित्रांनो आता डायरेक्ट बसस्टँड भेटू. तर मित्रांनो आता चाललोय नवीन जेजुरीला पाय पडायला. रस्ता बघा मित्रांनो कसला खतरनाक आहे. हे बघा मित्रांनो नवीन जेजुरीला जायचा रस्ता. शॉर्टकट येते गाडावरनं. जुन्या जेजुरीवरनं नवीन जेजुरी जायचा रस्ता. नुसता दगड आहेत डोंगरावरनं. हे थांबला वाटतं एवढं लवकर. बसला डायरेक्ट वरती. मजा बघायला थांबलो. बिना चपले आलो नाही तर डगरीन काय आलो. हा आपला दादा दरवर्षी जेव्हा आपण जेजुरीला येतो तेव्हा बिन चपलाचाच गड चढतो. जुनी जेजुरी पण आणि मोठी जेजुरी पण. माणसात तेव्हा असं सांगतीला तिचं आता लग्न होईल. मग ती पुढच्या वर्षी असणार नसेल. मग आता एकटाच मग लग्न आलं कशी येशील तू. मग लग्न पुढच्या वर्षीच करायला सांगू तुझा. मला ब्लॉग काढायचं तुझ्या लग्नाचं. हो नक्कीच काढू ना. काय लग्नाचं सगळं ब्लॉग करू आपण. चाय पाण्यापासून करू. आज आमच्या आत्याचं चाय पाणी. अजून कसलं नाही पहिलं माणसं बघायला येतात तेव्हा. अजून नंतर चाय पाणी. मग मग चाला नाही मेहंदी. मेहंदीचा तरी मला ब्लॉग पाहिजे. मेहंदी तुझ्याकडे सगळं करू आपण. मग त्याला मग हळद मग लग्न मग पूजेला पण या माझ्या. आलोच आमंत्रण पण या. आलोच चालेल सगळ्याला येतो. फक्त पुढच्या वर्षी लग्न कर. नाही पुढच्या वर्षी का लगेच. पुढच्या वर्षी कर. सगळे व्हिडिओ येतील. रोशन भाई नंतर पण आधी आम्हाला तू पाहिजे. उसकी शादी में मुझे थोड़ा बहुत सारा कुछ भी करने का है ना. आणि आधी आम्हाला तू पाहिजे. अरे मग रोशन काकाच्या लग्नाला मामा पण असतील. नाही नाही मामा बिमा नाही. मी नाही आधी. तो आधी आधी तूच नंतर रोशन काका. तर मित्रांनो बोल ना काय या. मला माहितीच नाही काय आहे. दगड ठेवता काय मला पण नव्हता माहित. तुझ्या अंगला जाऊ समजला.
कशा मुलं होता नाही आयडिया मग सांगतो हां बिना करण्याची लग्न कर पुढच्या वर्षी. काही संबंध. हे बघा मित्रांनो नवीन जेजुरी तिकडं आहे दिसत असेल तुम्हाला लांब आहे. गाईज फायनली आलो नवीन जेजुरी जवळ एंट्री गेट इथून एंट्री करू नवीन जेजुरीमध्ये. मित्रांनो आता फायनली आम्ही नवीन जेजुरीवरती येऊन पोचलेलो जाऊ शकता. इथं आम्ही फोटो काढत आहोत. इथं सध्या फोटो काढून झाल्यावरची भेटू. ही बघा गाईज बानूची पेंढरा आता तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती तुमच्या. मित्रांनो आता आम्ही थांबलो उसाचा रस प्यायला मस्त गरमीमध्ये. उसाचा रस पितो ठणठण. तर मित्रांनो आता आलो फॅमिली रूमवरती चेंज केल्या होऊ शकता. कुर्ता काढला आणि आपल्या भगत परिवारचे टी शर्ट आपले त्या घातले. मित्रांनो आता आम्ही सगळी पाय पाडण्या ठेवता आणि कुर्ता घातलेले पोरं आहेत आमच्या ग्रुपनी. पण आता पूर्ण भगत परिवार या टी शर्टीच आपल्यात त्या आता आम्ही टी शर्ट घातल्यात. चला मित्रांनो आता बाहेर जाऊ जेवायला. मित्रांनो आज कुठं हॉटेलला चालू जेवायला इथं जाणार बंगल्यावर आणि त्याच बकरा कापल्या मस्त देवाचा गोंधळ होता ना तो बकरा कापला इथंच काय. आता मित्रांनो आम्ही चाललो जुईला म्हणजे आता बस निघतात सगळी. आता चाललो काय जुईला मस्त काय तिथं जाऊन रातचे धिंगाणं करू. टाईम तर लागलच काय जायला. मस्त जाऊन धिंगाणं करू गांजा बिंजवाला मस्त नाचू का बाकी आज खूप चाललोच. तिथं काय फोटोशूट चालू आहे. आपल्या भगत परिवारच्या टी शर्टी आहेत त्या फोटोशूट करताना सगळी. मित्रांनो मी गेलो आता भंडारा आणायला. आपण जुई गावात गेलो नाचायला गेलो उडवायला गेलो भंडारा त्यावर मी गेलो भंडारा आणायला.